नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आता दिवाळी जवळ आली आहे। आमच्याकडे कोकणात दरवर्षी दिवाळीला हा प्रकार केला जातो, ते आहे तांदळाच्या पिठाची बोरं। अतिशय आवडता, सगळ्यांनाच आवडतो, पण हा दिवाळीत मुद्दाम केला जातो इथे कोकणामध्ये। तर मी आज त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। हे आहे तांदळाचं पीठ। हे तांदळाचं पीठ कसं केलंय की तांदूळ धुवायचे, वाळवायचे, उन्हात नाही सावलीतच वाळवायचे आणि थोडंसं जाडसर असं दळून घ्यायचं, म्हणजे जो आपला बारीक रवा असतो ना तसं दळलेलं आहे। हे बघा, असं रवाळ पीठ पाहिजे तांदळाचं, अगदी असं आपलं फाईन पावडर नाही पाहिजे, जसं आपण भाकरीला वापरतो तसं नाही करायचंय। हे असं जाड थोडंसं रव्यासारखंच करायचंय। हे सुकं खोबरं घ्यायचंय, तीळ घेतले आणि 1 कप पिठाला अर्धा कप गूळ घेतलाय, वेलची पावडर आणि थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला। आता सर्वात आधी आपल्याला काय करायचंय, इथे एक मी भांडं घेतलंय, त्यामध्ये हा अर्धा कप गूळ घालूया, अर्धा कप पाणी घालायचं, त्यातच हे खोबरं घालायचंय, तीळ घालूया, 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि अगदी किंचित मीठ घालायचं। आता हे आपण गॅसवर ठेवून पूर्ण गूळ वितळेपर्यंत फक्त आपल्याला गरम करायचंय, त्याच्यापेक्षा जास्त उकळायचं नाही। आता फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचंय, पाक करायचा नाहीये। हा कोकणातला पारंपरिक प्रकार आहे फराळातला, हल्ली कोण करत नाही जास्त, पण अतिशय सुंदर लागतो। तुम्ही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गूळ मी आधीच किसून घेतलेला आहे, त्यामुळे त्याला फार वेळ लागणार नाहीये वितळायला। हे बघा, पूर्ण गूळ लगेचच अगदी वितळला, थोडं पाणी गरम झाल्याबरोबर गूळ वितळला आपला। आता गॅस बंद करूया आणि हे थंड करायचे आपल्याला। गॅस बंद करते। आता आपलं गुळाचं पाणी थंड होतंय, तोपर्यंत आपण हे जे पीठ आहे तांदळाचं ते जरा भाजून घ्यायचंय, फार नाही, रंग बदलायचा नाहीये, थोडंसं असं परतून घ्यायचं। तुम्ही दळायच्या आधी तांदूळ भाजून घेतले धुतल्यावर तरी चालू शकतं। आता हे बघा 5 मिनिटं झालेली आहेत, मी चांगलं असं परतून घेतलेलं आहे। थोडासा कच्चेपणा जाण्यासाठी करायचे आपल्याला हे तांदूळ सुद्धा आधी भाजून घेतले आणि मगच दळले तरी चालेल, जर नाही भाजून घेतले तर असं पीठ थोडंसं भाजून घ्यायचंय। आता गॅस बंद करूया आणि हे सुद्धा थोडं थंड होऊ देऊया आणि मग पीठ मळूया। हे तुम्ही बघू शकता, अगदी असं रवाळ आहे, बारीक रवा जो असतो तसंच टेक्स्चर आहे याचं। आता हे बघा, हे पण चांगलं कोमट झालंय आता आणि आपलं पीठ पण कोमट झालंय। तर हे आता एका ताटात काढून घेऊया, यात वेलची पावडर घालूया। वेलची पावडर नंतरच घालायची आहे, नाहीतर मग त्याचा जो सुगंध असतो तो निघून जातो। आता हे पाणी थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ मळायचंय। हे बघा, आपण सगळं हे पाणी वापरलेलं आहे, असा गोळा करून घ्यायचा आहे आणि आता हा 10 ते 15 मिनिटं पीठ सेट व्हायला ठेवून द्यायचंय झाकून। आता हे बघा, आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे आणि चांगलं कडक झालंय। आता हे थोडंसं परत मळून घ्यायचंय, कारण हे आपण जे तांदळाचं पीठ केलं होतं ते थोडंसं असं रवाळ होतं, त्यामुळे हे पीठ असं फसफसतं, त्यामुळे व्यवस्थित परत ते मळून घ्यायचं। हे बघा, आता हे परत मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला, बोराच्या आकाराचे। एवढ्या आकाराची बोरं करायची, थोडंसं लहान सुद्धा चालेल। एवढ्या आकाराची आपण बोरं करून घेऊया आणि मग तळूया। हे बघा, आपली बोरं तयार झालेली आहेत।
आता मी तेल तापत ठेवलंय, तळून घेऊया आपण. तेल अगदी कडकडीत नाही तापवायचे, नाहीतर मग ती बाहेरून अगदी लाल होतात आणि आत तशीच कच्ची राहतात. थोडंसं आपण पीठ टाकून बघूया. हे बघा, फक्त एवढं तेल गरम पाहिजे की लगेच वर येईल. आता आपण बोरं सोडूया. गॅस लो टू मीडियम ठेवलाय. लगेचच झारा लावायचा नाहीये, नाहीतर मग ती विरघळतात तेलातच. असं एक एक सोडायचे आतमध्ये. जी तेलात व्यवस्थित बुडतील एवढीच टाकायची तळायला. आता 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण सावकाश झाऱ्याने हलवायची आहेत ती. गॅस अजिबात वाढवायचा नाहीये, सावकाश होऊ द्यायची आहेत ती. आतमधून व्यवस्थित शिजली पाहिजे. हे बघा, आता हळूहळू त्याला रंग यायला लागलेला आहे. याशी उलट पलट करून सगळ्या बाजूनी छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही करून बघा. जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय सुंदर रेसिपी आहे, आमच्या कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी लागते. तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. हे बघा, आता छान रंग आलेला आहे, सगळ्या बाजूनी चांगली फ्राय झालेली आहेत. हे आता काढून घेऊया एका ताटात. आता बाकीची पण आपण अशीच तळून घ्यायची. ही बघा, आपली बोरं तयार आहेत. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. अगदी छान अशी खुसखुशीत झालेली आहेत. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि कशी झाली आहेत, आवडली की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. थँक्यू अँड हॅपी दिवाळी.